बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। जळगाव जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये असलेली मनुदेवी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। हा धबधबा पाहण्यासाठी भाविकांसह पर्यटकांकडून गर्दी केली जाते। कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। नांदेड, लातूर, धाराशिवसह अकोला आणि अमरावतीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणानं अर्ध्या जुलैमध्ये 50शी ओलांडली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 40% जलसाठ्यात वाढ झाली आहे। गिरणा पाणलोट क्षेत्रातील सणकापूर, पुनद, हरणबारी, ठेंगोडा ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अद्याप एकदाही मोठा पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जामनेर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान नगरपालिकेचं पथक आणि फळभाजी विक्रेत्यांमध्ये वाद झाला। यावेळी संतप्त भाजी आणि फळ विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली। मारहाण करणाऱ्या फळ विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव इथे जागृत जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे। या घटनेला तब्बल 2 महिने उलटून गेले तरीही पोलिसांनी शोध न घेतल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। अमळनेर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून भाड्यांचं वाटप न झाल्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या। प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कामगार महिलांनी रास्ता रोको देखील केला। मराठा समाजाला सरकारनं दिलेल्या आरक्षणाबाबतचं आश्वासन मराठा समाजाच्या मोर्चाआधी म्हणजेच 29 ऑगस्ट आधी पूर्ण करावं अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। जळगावातील धरणगावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। मॅट्रिमोनी साईटवरून तहसीलदार असल्याचं भासवत एका तरुणानं महिलेची फसवणूक करत तिच्याकडून लाखो रुपये उकळल्यात। या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात अनेक भागात लवकर सुरू झालेल्या सलग पावसामुळे भात पेरणीला उशीर झालाय। साताऱ्यातील डोंगर दऱ्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते। वर्ध्याच्या वायगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या लाईनमनला विजेचा धक्का लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड इथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 27 जुलै रोजी होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात येणार आहे। त्यावेळी बस स्थानकातून वेळेवर बस सुटत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले। संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकात बस अडवत आंदोलन केलं। यावेळी शाळा प्रशासनासह पालकांनी देखील एसटी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवण्याची मागणी केली आहे। आष्टी तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी वैरागमध्ये डिसेंबर 2023 मध्ये ट्रॅक्टर रॅली काढत आंदोलन केलं होतं। या प्रकरणातील 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील नवीन मुस्लिम कब्रस्तानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। या उपक्रमात 50 केसरांबा आणि काश्मीरी गुलाबांची रोपं लावण्यात आली आहेत। हा कार्यक्रम स्थानिक केळी उद्योजक यांच्या वैयक्तिक खर्चातून आयोजित करण्यात आला होता। आता सविस्तर बातमी पाहूयात। राज्यामध्ये आणखी एक नवा राजकीय भूकंप होणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली। खरं तर गेल्या काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे। नुकतंच मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एका मंचावर आले होते। पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली असतानाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी गळ घातल्यामुळे राज्यात आणखी एका नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आलंय। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू। पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही।
पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे मग काय नाही आहे का? ऑफर दिली आहे, त्यांना तुम्ही स्वीकारता का ती त्यांना ऑफर? माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे तिला म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. दरम्यान मुंबईमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरेंची समोरासमोर भेट झाली. तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर गंमत केली असं फडणवीस म्हणाले आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पंढरपूरमध्ये आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 10,84,00,00,000 रुपयांचं दान केलंय. तसंच सोन्या चांदीच्या दागिने देखील अर्पण केलेले आहे. श्रींच्या चरणाजवळ विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं असल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.25 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले. चीनमधून आयात होणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय याच आठवड्यात घेतला जाणार आहे अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आमदार महेश शिंदे यांनी या प्रश्नावर शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा औचित्याद्वारे बुधवारी विधानसभेत मांडला. राज्यात बैलगाड्या शर्यतींविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. बैलगाड्या शर्यतींच्या आधी बैलांना शॉक देण्यात येतो, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येतो अशी तक्रार याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे सर्व मुद्दे विचारात घेऊन महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत यास मान्यता देणारे कायदे हे वैध ठरवले. मुंबईतील इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलांचा कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाहीत, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आणि या जनहित काय असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला. देशामध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीचं प्रमाण गेल्या 3 वर्षात 21 पट वाढलेलं आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जवळपास 5,000 इलेक्ट्रिक कार विकल्या गेलेल्या आहेत, तर गेल्या आर्थिक वर्षात ही संख्या 1,07,000हून अधिक झाली आहे. तर चार्जिंग स्टेशन देखील 3 वर्षात 5 पट वाढलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली बसवलेल्या काचेच्या भिंती आता हटवण्यात आलेल्या आहेत. यामागचा एकूण खर्च 2.68 कोटी रुपये झालेला आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. महामेट्रोच्या नागपूर मेट्रोनं 10 कोटींचा प्रवासी संख्येचा आकडा ओलांडलेला आहे. प्रवासी संख्येमध्ये दरवर्षी लक्षणीय वाढ होत असून शहरी वाहतुकीच्या दृष्टीनं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आगामी सणासुदीच्या काळात देशभरात 2.16 लाखांहून अधिक तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ वार्षिक आधारावर 15 ते 20% असेल असं ॲडको या इंडियानं त्यांच्या अहवालात म्हटलंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधील चाकरमान्यांच्या गणपती उत्सवासाठी यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 27 तारखेपर्यंतच्या नियमित 597 बस 2 महिन्यांआधीच फुल झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन खात्यानं दिली आहे. एसटीला मुंबई पुणे मार्गावर महिन्याला अंदाजे 70 लाखांचा भूर्दंड सोसावा लागतोय. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र परिपत्रक सरकार कधी काढणार असं श्रीरंग बर्गेंनी खरं तर सरकारला सवाल विचारलेला आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे आता खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नयेत. याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल असं विधान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलंय. तर यावर वचक ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार असाही प्रश्न त्यांनी केलाय. सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यात 14 महिन्यात 107 सोनोग्राफी केंद्रांचं स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये 13 सोनोग्राफी केंद्रांवर गडबड होत असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या केंद्रामध्ये गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचे भ्रूण गर्भातच खुडले जातात असे आरोप होत असल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेनं झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यावर मालमत्ता कराच्या आकारणीसोबतच आता त्याचं सर्वेक्षण देखील सुरू झालेलं आहे. आतापर्यंत जवळपास 17,000हून अधिक व्यावसायिक झोपड्यांचं सर्वेक्षण पालिकेनं पूर्ण केलंय. 10 महिन्यात पालिकेनं या झोपड्यांकडून 268 कोटींच्या मालमत्ता कराचं संकलन केलंय. मुंबई महानगरासह राज्यभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या चालकांनी संप पुकारलाय. ॲप कंपन्यांकडून शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे प्रति किलोमीटर भाडं वाढवून मिळावं अशी या चालकांची मागणी आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं परिचारिकांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदानात आज राज्यभरातून परिचारिका येणार आहेत. राज्यातील मत्स्य उत्पादनात तब्बल 29,184 मेट्रिक टन वाढ नोंदवण्यात आलेली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा 1,668 मेट्रिक टन एवढा आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं 6 वर्षांसाठी मंजुरी दिलेली आहे. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी होणार आहे. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल दर कमी केले गेलेले आहेत. त्यावर आक्षेप घेतल्यानं सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झालेले आहेत. राज्यात 100 युनिट खाली विजेचा वापर करणारे 70% ग्राहक असून त्यांना 26% दर कपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता एक सविस्तर बातमी. विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले खरे, मात्र त्यांनी समोरासमोर येऊनही एकमेकांना टाळलं. त्याचं घडलं असं की विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांचं फोटो सेशन सुरू होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, अध्यक्ष आणि सभापती उपस्थित होते. त्यानंतर तिथे उद्धव ठाकरे देखील फोटो सेशनसाठी पोहोचले. फोटो सेशनसाठी आल्यावर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना नमस्कार केला आणि त्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना बसण्याची विनंती केली. पण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राम शिंदे आणि एकनाथ शिंदे उभे होते. शिंदेंच्या बाजूची खुर्ची रिकामी होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारी बसण्याचा आग्रह केला. मात्र उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंनाच शिंदेंच्या शेजारी बसण्यास सांगितलं आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांनी शेजारी बसणं जरी टाळलं असलं तरी दोन्ही नेते एकाच फ्रेममध्ये कैद झालेत. आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दिक जुगलबंदीची बातमी. 3 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून दोघांमध्ये विस्तव जात नाहीये. काल विधान परिषदेमध्ये दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांवर जोरदार वार प्रहार केले. निमित्त होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्यानं निरोपाच्या भाषणाचं. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंचं कौतुक केलं. पण शिंदेंनी मात्र दानवेंचं कौतुक करताना नाव न घेता ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. यावेळी उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेमध्ये उपस्थित होते. सोन्याच्या चमच्यावरून शिंदेंनी मारलेल्या टोलाला उद्धव ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलं. कारण काही जण असे आहेत की एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. नागपूरच्या ऐतिहासिक विधान भवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तारीकरण आणि नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचं सादरीकरण मुंबईच्या विधान भवनात करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच काही नव्या राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे 423 नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यातील 158 ते 160 पक्षांच्या नावात आघाडी तर 40 ते 42 सेना असा उल्लेख असल्याचं यादीवरून स्पष्ट होतंय. राज्यात अल्पसंख्याक शाळांमध्ये मराठी शिकवण्याकरता शिक्षकच नसल्याची धक्कादायक बाब आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत मांडली. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य असल्याचं उत्तर दिलं. बी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी 25 जुलै रोजी, अंतिम गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे. मुंबईत शाळांना फी वाढवण्याबाबत मनमानी करता येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं. आमदारांनी त्याबाबत विभागाला काही सूचना कराव्यात असंही ते म्हटले. मिरजच्या गांधी चौक पोलिसांकडून 18 लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. संबंधित टोळीच्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमरावतीमध्ये सरकारचा 9.97 कोटींचा महसूल बुडवल्याचं समोर आलेलं आहे. जीएसटी विभागानं एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलंय. 7 व्यापाऱ्यांकडून तिवारी यांनी खोटी बिलं घेतल्याचं तपासामध्ये उघड झालं. बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेची चौकशी करा अशी मागणी विजयसिंह बाळा बांगर यांनी केलेली आहे. विजयसिंह हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी आहे. विजयसिंह बांगर यानं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली. तसंच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे. संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. शिकवणीसाठी येणाऱ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यावेळी स्थानिक आणि मुलीच्या ड्रायव्हरनं वाहनाचा पाठलाग करून या मुलीला सोडवलं, तर अपहरणकर्त्यानं पलायन केलं असून पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलं. कराडजवळ मलकापूर शहरात ढेबेवाडी फाट्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला. मद्यधुंद डॉक्टरनं 2 दुचाकी आणि 3 उडवलं. राजाराम जगताप असं या डॉक्टरचं नाव असून त्यानं पोलिसांसोबतही अरेरावी केली. सविस्तर बातमी. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी चर्चा झाली. केवळ सभागृहातच नाही तर विधान भवनाबाहेर देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खटके उडाले. हे वाद इतके टोकाला गेले की प्रकरण आता शिवीगाळपर्यंत पोहोचलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्याचं घडलंय असं की विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळून जितेंद्र आव्हाड पायी निघाले होते. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी थेट आव्हाड यांच्या दिशेनं आली. पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जोरात पायाला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्यावर आव्हाड यांनी पडळकरांना जाब विचारला. गाडीचा दरवाजा पायाला लागल्याच्या मुद्द्यावरून पडळकर आणि आव्हाड यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाकयुद्ध रंगलं. बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही. तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लात मारून आणि अरे मग त्यांना आता लागला. त्याला काय होते मग गाडीच्या आडवं यायचं नाही. गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार? कसली कारवाई कर म्हणावं, काय करायचं. तुम्ही शिवीगाळ केला तर तुमचा आरोप आहे तुमच्यावर. मी कशाला की स्पष्ट दिसतंय की गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली आहे. फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना, ठीक आहे बघू, तुम्ही केली आहे. बघा ना व्हिडिओ. दरम्यान 11 जुलैला विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ देखील चकमक झाली होती. पडळकरांसमोर आव्हाडांनी घोषणाबाजी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नाशिक महापालिकेवर महिलांनी धडक मोर्चा काढला. डोक्यावर हंडे घेऊन महिला महापालिकेवर धडकल्या. पाणी समस्या, रस्ते आणि विविध प्रलंबित प्रश्नांवरून महिलांनी हा मोर्चा काढला. विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. हेमंत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारत दलित बांधवांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडून विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. विधान परिषदेतील भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याचा वंचितकडून निषेध करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील उमरगव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी कोऱ्या चेकवर सही केल्यामुळे सरपंच आणि सदस्यांनी ग्रामसेवकाला मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद परिसरात ग्रामसेवक संघटनांनी आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. खरीपाच्या या पीक पेऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीनलाच पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 3,80,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव आणि साखरशा गावांमध्ये लंपी आजारानं तब्बल 8 जनावरं दगावलेली आहेत. त्यामध्ये 5 गायी आणि 3 वासरांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून पुण्याला जात असलेल्या खासगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच आसलगावात बस थांबवण्यात आली. दरम्यान या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी खारघरवासियांनी ठिय्या आंदोलन केलं. सिडकोच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये ठिय्या मांडण्यात आला. खारघरमधील भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.